शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर येत आहे, खास करून जे काही पीक कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी. कारण की जे आपली कर्जमाफी आहे त्या कर्जमाफीच्या आशेने अनेक शेतकरी बांधवांनी पीक कर्ज जे आहे तर ते भरलेलं नाही, आणि जे नियमित कर्जदार शेतकरी होते ते सुद्धा कर्जमाफीच्या आशेमध्ये थकबाकीदार झालेले आहेत. आणि अशातच ज्या शेतकऱ्यांचं जवळपास 2 वर्षापेक्षा अधिकचं कर्ज जे आहे ते थकीत आहे, तर अशा थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी जे काही पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असेल, तुषार ठिबकचं जे काही अनुदान असेल, तर या सर्वाचा निधी जो आहे तर त्या बँकेमध्ये जमा झाला आहे, तर तो बँकाने रोखला आहे. आणि त्यामुळे जे काही आपल्या थकीत कर्जदार शेतकरी असतील तर ते आपला निधी जे आहे तर ते बँकेतून काढू शकत नाहीत, आणि पीक कर्ज भरावा, आपला निधी काढा अशी तोंडी आदेश बँका शेतकऱ्यांना देत आहेत. आणि याचं सर्वाधिक प्रमाण जे आहे ते खानदेशामध्ये आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे की खानदेशात सुमारे 45,000 शेतकऱ्यांचं जे आहे तर ते पीक कर्ज थकीत आहेत. आणि यामध्ये जळगाव जिल्ह्यातील थकीत कर्जदारांची संख्या जी आहे तर ती मोठी आहे. आणि मित्रांनो, जे काही आपले थकीत कर्जदार शेतकरी असतील तर ते ज्यावेळेस बँकेत गेले आहेत तर त्यावेळेस त्यांचं जे काही शासकीय अनुदान असेल किंवा पीक विमा असेल, त्या अशा जे काही निधी असेल तर ते निधी घेण्यास गेल्यास त्यांना थेट परत पाठवलं जात आहे. आणि शेतकरी गावातील सरपंच, बँका आदीकडे गावाने मांडत आहेत, आणि काही शेतकरी आपल्या क्षेत्रातील आमदाराकडे सुद्धा हा विषय घेऊन जात आहेत, परंतु यावर सध्या अजून कुठलाही तोडगा निघाला नाही किंवा कोणीही बोलत नाहीत. आणि मित्रांनो, जे काही बँक आहेत तर बँकांना आपण काय आदेश देणार अशी हतबलता गाव पुढारी, आमदार मंडळी जे आहेत ते व्यक्त करीत आहेत. आणि यावर शेतकरी निवडणुकीत आत्ताच्या राज्यकर्त्यांनी पीक कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, आणि ते दिले नसते तर यंदा अनेकांनी पीक कर्ज उसनवारी करून भरले असते. तर महत्त्वाचं म्हणजे की कर्जमाफी करायची नसेल तर अशी आश्वासने का देतात, शेतकऱ्यांची दिशाभूल का केली जाते, असा सवाल सध्या शेतकरी जे आहे तर ते करत आहेत. आणि विशेष म्हणजे की थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांना निधी बँका देत नसल्याने या प्रश्नी नेमके काय नियम आहेत यावर तोडगा निघू शकतो, यावर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि सर्व बँकांची बैठक घेतली जावी, आणि त्या बैठकीमध्ये हा तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. कारण अनेक थकीत पीक कर्जदार आहेत तर त्या शेतकऱ्यांचं अनेक वर्षापासूनचं PM किसान निधीचे पैसे जे आहेत ते काढता आलेले नाहीत. आणि अशातच आपल्या जळगावनंतर धुळे जिल्ह्यातीलही अनेक शेतकऱ्यांनी धुळे ग्रामीणचे आमदार जे आहेत ते राम भंडाणे यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. आणि यानंतर आमदार भंडाणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत बैठक घेतली आहे, आणि त्यामध्ये शासकीय निधी बँकाने रोखू नये, थकीत कर्ज जे आहे तो प्रश्न वेगळा मुद्दा आहे, आपण त्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून मिळालेले अनुदान थांबवू नका अशा सूचना भंडाणे यांनी दिल्या आहेत. तसेच पीक कर्ज वेळेत द्या, सिव्हिल स्कोरची सक्ती करू नका, शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार आहेत असे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. आणि यावेळी म्हणजे ही जी काय बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये अरविंद जाधव, छोटू मासुरे, त्यासोबत दिनेश मारी, प्रवीण पवार, रवींद्र निकम तसेच बँकांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. परंतु या बैठकीचा या प्रश्नावर किती % तोडगा पडेल किंवा काय उपाय निघेल, किंवा हे जे काही निर्णय आहे याची कशी या प्रकारे अंमलबजावणी होईल याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत चॅनल जर नवीन असाल तर ताबडतोब आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय